सांगली वन विभागातील मिरजमधील कुंभारमळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे दिनांक 14/11/2025 रोजी दिसून आले होते। सदर ठशाची खात्री झाल्यानंतर वन विभागामार्फत सदर परिसरामध्ये वन विभागाचे जलद कृती दल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात झाले होते। तथापि प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला नव्हता। दिनांक 16/11/2025 रोजी रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान वालनेसवाडी परिसरात भारतीय हॉस्पिटल समोरील मिरज सांगली रोडला रात्री 12च्या सुमारास एक बिबट्या दिसला आहे। ही बातमी खरी असून रात्री वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृती दल व पोलीस यांचे मार्फत संयुक्तपणे भारतीय हॉस्पिटल परिसर, वालनेसवाडी परिसर, विजयनगर, हसनी आश्रम, वालचंद कॉलेज परिसर, विश्रामबाग या भागात गस्त करून पहाटेपर्यंत पाहणी केली। तथापि सदर परिसरात बिबट्या असल्याचे नाकारता येत नाही। 14/11/2025 पासून आजपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। बिबट्याकडून पशुधन अथवा मनुष्यहानी किंवा त्यावरती हल्ला झालेली घटना कोठेही घडलेली नाही। तरी सुद्धा सदर परिसरातील व आसपासच्या सर्व नागरिकांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात येत आहे। सदर परिसरामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले असून संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग, जलद कृती दल व पोलीस लक्ष ठेवून आहेत। वन विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्याबाबत काही अस्तित्व किंवा काही घटना आढळून आल्यास त्वरित वन विभाग सांगली टोल फ्री क्रमांक 1926 व 87 88 03 85 36 90 49 42 74 79 या भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वन परिक्षेत्र अधिकारी सांगली।